गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात संभाजीराजे छत्रपती एका बोटीने निघालेले आहेत। या बोटीच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत समुद्रात जाणार आहेत आणि इथे पाहणी केली जाणार आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं होतं। तिथे शिवस्मारकाचं काम नेमकं कुठे आहे, काय आहे, ते ठिकाण नेमकं काय आहे, यासह वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत। मुळात संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक शोधायला चला अशी हाक दिली होती आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं। शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले आणि आता हे सगळे जण कृष्णा आवटी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, किती कार्यकर्ते संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बोटीने निघालेत समुद्रात? खरं तर गेट ऑफ इंडिया येथून जे स्मारकात पाहण्यासाठी कमीत कमी जे स्वराज्य शिवप्रेमी असतील आणि संभाजीराजे असतील, हे संपूर्ण एकूण 50 लोकांसोबत जे शिवप्रेमी आहे 50, कारण पोलिसांनी देखील सूचना केल्यानंतर 50च जे शिवप्रेमी आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना सोडण्यात येणार आहे। कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपण पाहू शकतो संभाजीराजे असतील, सोबतच सर्व जे शिवप्रेमी असतील हे सर्व आपण बोटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जे स्मारक जे आहे अरबी समुद्रात तिथे पाहणी करता जाणार आहेत आणि पाहायला गेलं तर अनेक जे शिवप्रेमी होतील, अनेक जणांची देखील पाहायला मिळालं गेलं तर त्यांची देखील इच्छा होती की अरबी समुद्रात जावं, स्मारकाची पाहणी करण्यासाठी जावं, परंतु पोलीस प्रशासनाकडून देखील काही सूचना करण्यात आल्या होत्या, त्यामुळे फक्त 50 व्यक्तींना जाता येणं शक्य आहे। आपण ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत। संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत काही पोलीस आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत। अगदी निवडक कार्यकर्त्यांना, फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत इथे आत येण्याची। समुद्रात जाऊन आता हे सगळे पाहणी करणार आहेत। बरं, हे समुद्रात किती अंतरपर्यंत आतमध्ये जाणार आहेत याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? इथून नक्कीच मिलिंद, इथून पाहायला गेलं तर 3.5 किलोमीटर अंतरावरती जी आपल्याला स्मारक जे आहे आपल्याला पाहायला मिळत, जिथे स्मारक जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं होतं, तिथे 3.5 जवळजवळ गेट ऑफ इंडिया पासून ते जवळजवळ 3.5 किलोमीटरचा जो हा टप्पा आहे, जो हा पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। संभाजीराजेंसोबत एकूण मोजकीच व्यक्ती असतील, जे 50 व्यक्ती असतील आणि काही पोलीस देखील या आपण बोटीवरती पाहायला दिसत आहेत। मिलिंद, या बोटीच्या सहाय्यानं संभाजीराजे छत्रपती हे समुद्रात जिथे जलपूजन करण्यात आलं होतं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तिथे जात आहेत। आणि आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून। सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पण पुढे पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांना परवानगी दिली आणि त्यांच्यासोबत निवडक फक्त 50 जण, सगळे मिळून फक्त 50 कार्यकर्तेच बोटीच्या माध्यमातून आता अरबी समुद्राच्या पुढे पुढे जात आहेत। किनाऱ्यापासून साधारण 3-3.5 किलोमीटर सागरी मैलावरती हे शिवस्मारक नियोजित आहे, पण न्यायालयीन निर्बंधांच्यामुळे इथे कुठलंही काम सुरू झालेलं नाही। पोलिसांच्याकडनं काही विशिष्ट आश्वासन देण्यात आलंय संभाजीराजेंना आणि कार्यकर्त्यांना। इथे समुद्रात जर का काहीच नसेल तर संभाजीराजे पाहणी नेमकी कुठे करणार आहेत, काय करणार आहेत याबद्दल काही सांगितलंय त्यांनी? नक्कीच, जर पोलिसांकडून काही पाहणी, पोलिसांकडून देखील सूचना करण्यात आलेल्या आहे की तुम्ही 3.5 किलोमीटर जे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरापासून समुद्रातून, अरबी समुद्रातून 3.5 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो पार करताना आपल्याला पाहायला
खरं तर संभाजी राजे हे जे 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे जलपूजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी जाऊन हे पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर तिथे नक्की या जलपूजन जे करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळ्याचं जे काम आहे किंवा कसं सुरू आहे, काय सुरू आहे, कशा प्रकारे असणार आहे त्याचीच पाहणी करायला हे छत्रपती संभाजी महाराज हे आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. परंतु पोलिसांकडून देखील सूचना करण्यात आलेल्या आहे की जास्त दूर न जाता तुम्ही जेवढं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्रोटोकॉलनुसार त्या तिथपर्यंतच आपण जाणे योग्य ठरेल, कारण पुढे धोका असू शकतो. या संदर्भात देखील पोलीस आपल्याला सूचना देताना पाहायला मिळाले. आणि सर्वांना प्रथम म्हणजे सर्वांना तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.